Hello dear students, welcome in this video session. We are going to learn here mathematics of standard 8th, and the name of the first chapter is rational and irrational numbers. Before going to start this chapter, first of all we are going to revise some points that we learned in the 7th standard. Let us see the number systems. You know that there are different types of numbers which we call them as number systems. First of all, natural numbers. What are natural numbers? The numbers we use for counting the objects are called counting numbers or natural numbers. And those numbers are 1, 2, 3, 4, dash, dash, dash. They are infinite. They are endless. Such numbers are called as natural numbers. If we add 0 to the list of these numbers, we get a set of numbers which we call as whole numbers. So 0, 1, 2, 3, 4, dash, 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 they are also infinite, and such numbers are called as whole numbers. And integers, if we add to all these numbers, means in whole numbers, if we add negative numbers also, then we get the set of integers. Means they are endless to this side also, negative 3, negative 2, negative 1, 0, 1, 2, 3, dash, dash, dash. They are endless to the other side also. Such numbers are known as integers. You can clearly see the difference between these three number types of systems. So, let us revise these numbers in Marathi also, so that you can understand in a better way. विद्यार्थी मित्रांनो, संख्या पद्धती वेगवेगळ्या प्रकारच्या असतात. प्रथमतः आपण प्रकरणाचं नाव बघूया. परिमेय आणि अपरिमेय संख्या हे आपल्या प्रकरणाचं नाव आहे. संख्या पद्धती तीन प्रकारच्या असतात. नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या आणि पूर्णांक संख्या. नैसर्गिक संख्यांची सुरुवात 1 पासून होते. वस्तू मोजण्यासाठी आपण ज्या संख्यांचा उपयोग करतो त्यांना मोज संख्या किंवा नैसर्गिक संख्या असे म्हणतात, ज्यांची सुरुवात 1 पासून होते आणि त्या संख्या अमर्याद आहेत. या संख्या संचामध्ये जर आपण शून्यही आपण टाकून घेतला किंवा शून्याची जर आपण भर घातली तर आपल्याला ज्या संख्या मिळतात त्यांना पूर्ण संख्या म्हणतात. म्हणजे पूर्ण संख्यांची सुरुवात शून्यापासून होते आणि त्याचा शेवट आपण सांगू शकत नाही, कारण त्या अमर्याद असतात. इनफायनाइट असतात म्हणजे अमर्याद असतात. पूर्णांक संख्या म्हणजे काय? पूर्ण संख्यांमध्ये आपण सर्व ऋण संख्याही घेतल्या, म्हणजे शून्याच्या डाव्या बाजूला ऋण संख्या आणि शून्याच्या उजव्या बाजूला ऋण संख्या आणि शून्यही आपण जर त्यात गृहीत धरला तर हा जो संख्या संच मिळतोय आपल्याला, याला पूर्णांक संख्यांचा संच म्हणतात. तर अगदी सहज लक्षात येण्याजोगी गोष्ट आहे. 7वी मध्ये आपण शिकलो आहोत. आता पुन्हा एकदा रिव्हिजन करून घेतली आपण. Now let us come to the point, rational numbers. What is mean by rational numbers? Suppose m is any integer and n is also the non-zero integer. Then the number m upon n is called a rational number. See, this is the definition of rational number. M and n are any integers, but out of them n is a non-zero integer. Then m upon n, such a type of number is called as a rational number. परिमेय संख्येची व्याख्या काय सांगते की m व n अशा दोन कोणत्याही पूर्णांक संख्या असतील ज्यामध्ये n ही शून्येतर पूर्णांक संख्या. शून्येतरचा अर्थ शून्या व्यतिरिक्त. नॉन झिरो म्हणजे शून्येतर, ज्याला शून्या व्यतिरिक्त असे आपण समजू शकतो. म्हणजे ही जी m छेद n संख्या लिहिलेली आहे याचा छेद शून्य नसावा. जर या अटीची पूर्तता होत असेल तर m छेद n या स्वरूपातील संख्यांना आपण म्हणतो परिमेय संख्या. परिमेय संख्या सुद्धा अमर्याद आहेत. देयर आर इनफायनाइट रॅशनल नंबर्स.
and all these rational numbers can be shown on a number line. परिमेय संख्या संख्या रेषेवर दाखवता येतात. तर परिमेय संख्या म्हणजे काय? कोणतीही अपूर्णांकात लिहिलेली म्हणजे m आणि n या जर दोन पूर्णांक संख्या असतील तर m/n या रूपातील म्हणजे उदाहरणार्थ 2/3 किंवा ऋण 1/5 अशा स्वरूपातील संख्यांना आपण म्हणतो परिमेय संख्या. मग यामध्ये छेद शून्य नसावा ही जी अट आहे ती इथं लागू होते बघा. 3 व 5 शून्या व्यतिरिक्त आहे म्हणजे शून्येतर संख्या आहेत. अशा संख्यांना म्हटलं जातं परिमेय संख्या. आणि मी जसं सांगितलं की परिमेय संख्या संख्या रेषेवर दाखवता येतात. आता संख्या रेषा म्हणजे काय? तर एक रेषा काढली आपण, मध्ये शून्य लिहिला, डाव्या बाजूला आपण ऋण संख्या उजव्या बाजूला धन संख्या दर्शवतो, तेव्हा अशा रेषेला आपण म्हणतो संख्या रेषा. अशा परिमेय संख्या आपल्याला संख्या रेषेवर दाखवता येतात. आता त्या कशा दाखवायच्या हा भाग अभ्यास 1.1 चा भाग आहे, जे आपण प्रश्नामध्ये शिकणारच आहोत की परिमेय संख्या संख्या रेषेवर कशा दाखवायच्या असतात. आता फक्त लक्षात ठेवायचंय की परिमेय संख्या म्हणजे काय, परिमेय संख्येची व्याख्या काय आहे आणि परिमेय संख्या संख्या रेषेवर दाखवता येतात. फक्त एवढं आता लक्षात घ्या. पुढे आपण शिकूया अभ्यास 1.1. Okay, let us start practice set 1.1. See here question number 1. Let us read it. Show the following numbers on a number line. Draw a separate number line for each example. खाली दिलेल्या संख्या संख्या रेषेवर दाखवा आणि प्रत्येक उदाहरणासाठी स्वतंत्र संख्या रेषा काढा. म्हणजे प्रत्येक उदाहरणासाठी वेगवेगळी संख्या रेषा काढायची. Okay, now let us see the first example. See, 3 numbers are given here and we have to show these 3 numbers on a number line. I have already drawn here a number line. You can see there are unit distances and equal 0, 1, 2, 3. Positive numbers on the right hand side of 0 and negative numbers on the left hand side of 0. -1, -2. If you observe these 3 numbers, you can see that their denominators are same. So what does this indicate? These denominators indicate that you have to make equal 2 parts of unit distances. What is mean by unit distance? Distance between 0 to 1 is called unit distance, or distance between 1 to 2 is called unit distance. These are unit distances. And you have to make 2 equal parts of each unit distance. So if we put the dot exactly at the center of 0 and 1, it makes 2 equal parts of 0 and 1, 0 to 1. If we put a dot exactly at the center of 1 and 2, it gives 2 equal parts between 1 and 2. Now after 0, this first dot indicates 1 upon 2. This dot indicates the number 1 upon 2. This second is 2 upon 2. You know that 2 upon 2 means exactly 1. So this number indicates 1. We are not going to write here 2 upon 2. It is 1. The next dot will be, if this is 2 upon 2, this is 3 upon 2. This is 4 upon 2. 4 upon 2 means 2. You know that 4 divided by 2 is equal to 2. So it is 2 means 4 upon 2. The next will be exactly center dot will show 5 upon 2. Now, I hope that you must have understood how we have to show these numbers. Give the center dot between 0 and -1. This will indicate -1 upon 2. This number is -2 upon 2 means -1. The next dot between -1 and -2 will show -3 upon 2. So only 3 numbers we have to show here. The first one here, 0. After 0 on the right hand side it is 1 upon 2. That is not our answer. 2 upon 2, not our answer. 3 upon 2,
Yes, it is our answer. So we have to write here 3 upon 2 and show it by an arrow. The answers are here, you have to show by an arrow. So this dot is 3 upon 2. Next is 4 upon 2. Not our answer. The next is 5 upon 2. Yes, it is asked in a question. So write here 5 upon 2 and show it by arrow. Now positive numbers are finished here. Negative number is one number, negative 3 upon 2. So left side of 0, this first dot indicates negative 1 upon 2, negative 2 upon 2, negative 3 upon 2. That is asked in a question. So write here negative 3 upon 2 and show it by an arrow. Simple. See, these three are our answers. Okay. Now let me tell you again in Marathi. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला 3 संख्या दिलेल्या आहेत. या परिमेय संख्या आहेत कारण त्या m छेद n रूपात आहेत. नीट निरीक्षण केलं तर आपल्या लक्षात येतं की सर्वांचा छेद समान म्हणजे 2 आहे. तर प्रत्येक एकक अंतराचे 2 समान भाग करायचे तुम्हाला. एकक अंतर कशाला म्हणतात? 0 ते 1 किंवा 1 ते 2 किंवा 2 ते 3 मधल्या अंतराला एकक अंतर म्हटलं जातं. इकडे पण तसं 0 ते -1 मधलं अंतर एकक अंतर आहे. -1 ते -2 मधलं अंतर एकक अंतर आहे. जेव्हा छेद समान म्हणजे 2 दिलाय तर प्रत्येक एकक अंतराचे 2 समान भाग करण्यासाठी मध्ये एक डॉट द्यायचा आपल्याला. तर त्यातला 0 नंतरचा पहिला डॉट आपल्याला 1/2 ही संख्या दर्शवतो. 1/2 छेद 2 म्हणायचंय प्रत्येक वेळेला. पहिला डॉट म्हणून 1 आणि त्याचा छेद 2. 1/2 2/2 म्हणजेच 1. 3/2 प्रश्नात आहे ती लिहिलं आपण इकडे आणि बाणाने दर्शवलं. 3/2 नंतरची 4/2 असेल. 4/2 म्हणजेच 2 पण प्रश्नात नाही येते. पुढची 5/2 प्रश्नात विचारलंय, लिहिलंय आपण इकडे बाणाने दर्शवायचं. पुढची 6/2 ते पण विचारलेलं नाहीये. धनसंख्या या बाजूच्या संपल्या. शून्याच्या डावीकडच्या ऋण संख्या फक्त एकच विचारली आणि ऋण 3/2. मग 0 ते ऋण 1 मध्ये मधोमध डॉट दिला की आपल्याला ही संख्या दर्शवता येईल ऋण 1/2 ने. पण प्रश्नात विचारले नाही म्हणून आपण ते इथं लिहिणार नाही. त्यानंतरची ऋण 2/2 म्हणजेच ऋण 1 आणि मग त्याच्या पुढची ऋण 3/2 असेल. ऋण 1 आणि ऋण 2 च्या मधली संख्या जी ती ऋण 3/2 आहे आणि आपण ती बाणाने दर्शवली. ठीक आहे, अगदी सोपं आहे. लेट अस सी वन मोर क्वेश्चन सो दॅट यू कॅन अंडरस्टँड इट इन अ बेटर वे. The second question has 3 numbers again. The numbers are 7 upon 5, negative 2 upon 5 and negative 4 upon 5. First of all, you have to draw a number line. Show the numbers 1, 2, 3 on the left side of 0, -1, -2, -3. Now, these are unit distances. You have to take equal distances. All these numbers indicate. Now, here we have to make 5 equal parts of unit distances because all the numbers have the denominators 5. So we have to make 5 equal parts. For making 5 equal parts, we have to give 4 dots in between 0 and 1. See, if I give the 4 dots here, 1, 2, 3 and 4, you can see that there are 5 equal parts. See, 1, 2, 3, 4 and 5. So 5 parts are there. Again here between 1 and 2 we can give 4 dots, 1, 2, 3 and 4. You have to remember that while drawing these dots you have to take at equal distances. Again here between 2 and 3, 1, 2, 3 and 4 dots. So you get the 5 equal parts between 2 and 3. Now next, here on the left side you can again take 4 dots, 1, 2, 3 and 4. You get the 5 parts between 0 and -1. So let us write the numbers on the right side first. You see there only one positive number, that is 7 upon 5. So which dot shows the 7 upon 5? See here, after 0 this is 1 upon 5, 2 upon 5, 3 upon 5, 4 upon 5, 5 upon 5 means 1. 6 upon 5
and 7 upon 5. See this dot after 1, the second dot after 1 shows the number positive 7 upon 5. Clear? Now after 0 only one positive number is to be indicated here, so it is finished on this side. Let us see the left hand side. Left side of 0, first dot indicates negative 1 upon 5, negative 2 upon 5, negative 3 upon 5, negative 4 upon 5, negative 5 upon 5 means negative 1. Okay, here we have to show two numbers. Negative 2 upon 5 means here first number is negative 1 upon 5 and second number is negative 2 upon 5. So you can write here negative 2 upon 5. After that you have to write negative 4 upon 5. See this third dot is negative 3 upon 5 and this fourth dot is negative 4 upon 5. So you can write it below here negative 4 upon 5. So in this way you can show the numbers on a number line. Very easy. After that, if you not show the dot at equal distances, not necessary once you get the answers. Okay. Now let us revise again. विद्यार्थी मित्रांनो, तीन संख्या दिलेल्या आहेत. तिघ संख्यांचा छेद 5 5 5 समान आहे. मग आपल्याला काय करायचंय, संख्या रेषा काढल्यावरती 0 1 2 3 डाव्या बाजूला ऋण 1 ऋण 2 ऋण 3 या संख्या दाखवल्या समान अंतरावर, की प्रत्येक दोन संख्यांमधल्या अंतराला आपण एकक अंतर म्हणतो. हे आधी शिकलो आपण. आता छेद सारखा म्हणजे 5 आहे, तर प्रत्येक एकक अंतराचे 5 समान भाग करायचे. 5 समान भाग करण्यासाठी 0 ते 1 मध्ये समान अंतरावरती 4 डॉट द्यायचे आपल्याला. 4 डॉट दिले की 5 भाग बरोबर मिळतात. 1 ते 2 मध्ये 4 डॉट, 2 ते 3 मध्ये 4 डॉट, पण समान अंतरावर. वेगवेगळं अंतर नको आहे, समान अंतरावरती. आता शून्यापासून उजवीकडे आपल्याला एकच धन संख्या आहे जी दाखवायची, ती आहे 7/5. मग शून्यापासून पहिली जी रेषा आहे किंवा पहिला जो डॉट आहे ती 1/5 ही संख्या दर्शवते. इथे छेद 5च बोलायचं प्रत्येकाला. पुढचा डॉट 2/5, 3/5, 4/5, 5/5 म्हणजेच 1. त्याच्या पुढचा डॉट 6/5 म्हणजे 1 पासून दुसरा डॉट जो आहे तो डॉट आपल्याला 7/5 संख्या दर्शवतोय. धन 7/5. आता शून्याच्या डावीकडे ऋण संख्या, दोन संख्या दाखवायच्या आहेत आपल्याला. मग शून्यापासून तर ऋण 1 पर्यंत 4 डॉट ठेवले आपण की 5 समान भाग मिळतात आपल्याला. त्यातली पहिली जी काही डॉट आहे तो आपल्याला ऋण 1/5 आणि त्याच्या पुढचा ऋण 2/5 ही संख्या दर्शवतोय. मग तिथं ॲरो दाखवा आणि त्याच्या खाली ऋण 2/5 लिहा. पाहिजे तर तुम्ही हे 0 ते ऋण 1 अंतर मोठंही करून घेऊ शकतात, पण इकडे जर वाढवलं तर इकडे पण सगळीकडे सारखं अंतर वाढवायला लागेल. एकक अंतर समान दिसलं पाहिजे सगळीकडे. मग तुम्ही थोडं मोठं करून घेऊ शकतात, कारण छेद 5 आहे म्हणजे 5 भाग करायचे, तर तुम्हाला हे अंतर वाढवता पण येईल. 0 ते ऋण 1 मधलं किंवा 0 ते 1 मधलं आणि 1 ते 2 मधलं सर्व अंतर एक सारखी घ्यायची आहेत. पण पुढची जी संख्या आहे ऋण 4/5 ती शून्याच्या डावीकडे 1 2 3 4 म्हणजे ऋण 1च्या आधीच, नंतर नाही, आधीच ऋण 4/5 ही संख्या दर्शवतोय. म्हणजे या दोघही संख्या 0 आणि ऋण 1च्या मध्येच येत आहेत, हे लक्षात घ्या. ऋण 1च्या पुढे जाण्याची आवश्यकता नाही आपल्याला. दोन्ही संख्या आपल्याला 0 आणि ऋण 1च्या मध्ये मिळून जात आहेत, तर पुढे आपल्याला डिव्हिजन करायची गरज नाहीये. ठीक आहे, समजलं? याच पद्धतीने पुढचे 3 प्रश्न तुम्हाला होमवर्कला देतोय मी, ते सोडवा आणि मला होमवर्क केल्यानंतर फोटोज काढून ते व्हॉट्सॲपला सेंड करा. ठीक आहे? ओके.